नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बोलणार आहोत मराठा आंदोलनावर. मराठा आंदोलन सुरू आहे. मराठी रस्त्यावर आलेले आहेत. आज मराठी रस्त्यावर येण्याचं कारण आहे त्यांना आरक्षण पाहिजे. आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे यांना आपण आज मराठ्यांचा देवच मानलेला आहे. आमचा गणपती म्हणायला काही हरकत नाही. हे मराठा समाजासाठी जेवढं यांनी केले आजपर्यंत तेवढं कुणी केलेलं नसावं. त्यांना खरंच या समाजाची कळकळ, आमच्या समाजाची कळकळ त्यांना दिसते. आमच्या समाजाची मुलं जास्त मार्क घेऊनही घरात बसतात हे यांनी स्वतः डोळ्यांनी बघितले. याचं खुद उदाहरण मी जेव्हा 12वीला होते तेव्हा मी डिस्टिंक्शनमध्ये आलेली, पण मला नंबर का नाही लागला तर कारण मराठा ओपनमध्ये येतो, त्यामुळे दुसरी फॅकल्टी निवडावं लागली. आजही कंडिशन तीच आहे. ह्या आंदोलनाचा सपोर्ट करण्यासाठी माझे काका, माझे भाऊ हे सगळे गेलेले आहेत तिथे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांनी शिस्तीचं पालन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे हे जे आपण समोर स्लाईडवर बघते आशुतोष कुंभकोणी हे महाधिवक्ता होते. 2019ला जेव्हा मराठा आंदोलन झालेलं तेव्हा हे महाधिवक्ता होते मराठ्यांचे. पण यांनी एकदाही सुप्रीम कोर्टात जाऊन मराठ्यांची बाजू मांडण्याचे कष्ट केले नाही. वरतून यांनी असा आरोप केलेला आहे की देवेंद्र फडणवीस जे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांनी यांना थांबवलेलं की बाजू घेण्यास मनाई केलेली. काहीही असो मित्रांनो, आरक्षण तर आम्हाला मिळालंच नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे. सध्या मराठ्यांची तुम्ही परिस्थिती बघताय. मराठ्यांचे मुलं कसे घरी बसून आहेत, त्यांना बेरोजगार आहेत, त्यांना जास्त मार्क्स असूनही त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग एवढी कळकळीची विनंती, एवढा मराठा समाज तिथे एकवटला आहे मुंबईमध्ये कशासाठी? आमची परिस्थितीची जाणीव घ्यायला पाहिजे ना. त्यांना खायला वडापाव नाही आहे, खाऊ गल्ल्या बंद केलेल्या, पाण्याची सुविधा नाही. या उलट मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की अण्णा हजारे यांनी आंदोलन केलेलं जनलोकपाल बिलासाठी. हे पण आझाद मैदानावरच आंदोलन झालेलं. तेव्हा त्यांना टेंटची सुविधा, तेव्हा आंदोलनकर्त्या लोकांना टेंटची सुविधा होती, वॉशरूमच्या व्यवस्था होत्या, खाण्याच्या सोयी होत्या. ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या की ह्या करायलाच पाहिजे सरकारने. तेव्हा एवढे लोकही आंदोलनात सपोर्ट करत होते, तेव्हा त्यांना परमिशन देण्यात आली. पण मराठा समाजाच्या लोकांना फक्त 5,000 लोक तिथं मैदानावर राहू शकतील. बाकीच्यांनी काय करायचं? मग मुंबईमध्ये जिथे तिथे तुम्हाला मराठा समाज दिसत आहे कारण तुम्ही आझाद मैदानावर राहण्याची परमिशन दिली नाही. मग राहणार कुठे? आम्हाला तर आरक्षण घेतल्याशिवाय गावी जायचं नाही. त्यामुळेच हे मराठा समाज आक्रमक होईल. जेव्हा आक्रमक होईल तेव्हा काय होईल काय माहिती. बघा, खाण्याची व्यवस्था नाही. माझे भाऊ काका वगैरे गेलेले आहेत तिकडे, त्यांना खाण्याची स्वतः खाऊन स्वतः करावं लागते. आणि ह्या सरकारला त्याची काही पडलेली नाही. हॉटेल बंद. सणासुदीच्या काळात कोणाला गरज आहे इकडे दूर जाण्याची? सणासुदीच्या काळामध्ये असं राहून असं खाण्याची गरज काय? आमची कळकळीची विनंती आहे ना. त्यामुळे तर इथं आलेले आहेत सगळेजण. एवढा गरजवंत जनसागर मुंबईमध्ये दाखल झाला आहे. आणि गणराया शक्ती दे की आम्हाला यश दे याच्यामध्ये, एवढी यांना विनंती केलेली आहे. तरीही मराठा समाजाची कोंडी करण्याचं काम मात्र या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे खरंच या सरकारचा निषेध आहे.